साक्षी राजू लोखंडे, मी प्रभाग 17मधून उभी आहे। माझं चुनाव चिन्ह पाटी आहे। मी महिला SC रिझर्वमधून उभी आहे। चुनाव चिन्ह पाटी आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की म्युन्सिपाल्टीच्या ज्या शाळा आहे त्या चांगल्या झाल्या पाहिजे, कारण का आमचा स्लम एरिया आहे। तिथे म्हणजे जे कामाला जातात तिथे आई वडील सगळे, त्या मुलांना शिक्षणासाठी त्यांना जास्त खर्च उचलू शकत नाही ते रोजंदारीवाले लोक। त्याच्यामुळे त्यांच्या मुलांसाठी आणि चांगलेही जातात, मग जे बदली करून येतात त्यांची ॲडमिशन म्युन्सिपाल्टीमध्ये होते, प्रायव्हेटमध्ये नाही होत। आणि त्याच्यामुळे म्युन्सिपाल्टीच्या शाळेला चांगले दिवस आले पाहिजे। जे पडले आहे पडके आहे त्यांचं काम करा, पुन्हा अजून चांगल्या पद्धतीने त्याला रिनोव्हेट करून हे केलं पाहिजे, त्याला म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे। कसं प्रत्येक जण इंग्लिश मीडियमला नाही शिकू शकत जाऊ, त्याच्यासाठी माझं म्हणजे असं म्हणणं आहे की म्युन्सिपाल्टीच्या शाळेला खरंच उचला, असं म्हणजे त्याचं काम करा आणि त्याच्यात मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे चांगल्या पद्धतीने। बरोबर आहे, आपण पाहतो तर खरंच NMCच्या ज्या शाळा आहे त्याची अवस्था खूपच जसं आम्ही बघितलं की आताच तुम्ही कॅम्पेन करून आल्या डोर टू डोर पुष्कळ आपल्या वॉर्डचे, आणि प्रायव्हेटवाले कसे कमाई करायला बसले आहे। निस्वार्थ शिक्षण म्युन्सिपाल्टी शाळेमधूनच मिळते विद्यार्थ्यांना, तसा स्टाफ भरा टीचर लोकांचा, तसं त्यांना शिक्षण होऊ द्या। कसं कधी कधी चिखलामधूनही हिरा उभरतो ना। नाही बरोबर आहे, आपण जसं आता कॅम्पेन करत आहात तर आपल्याला अशा कोणते 2 इश्यूज म्हणजे दिसतात आहे किंवा लोक आपल्याशी बोलताना इंटरॅक्शन करताना म्हणत आहे की नाही ही गोष्ट याने सुधारली पाहिजे आपल्या प्रभागात, अशा कोणती? तर आमचा एरिया कसा खालानात एरिया आहे हा, आणि खालानात असल्यामुळे कसं हे असे रोड झाले सिमेंट रोड, तर याच्यावरचं पाणी कसं असं उतरते आणि वरचं पडलं तेही पाणी राहते, मोठे मोठे नाले जातात इथून तेही पाणी राहते, तर ते पाणी पास व्हायला जागा नाही राहत। त्याच्यामुळे समजा एवढं उंच घर आहे आणि त्याला 4 पायऱ्या आहे तरी त्या उंच घरात पाणी जाते। तर हे पाणी समस्या खूप आहे। त्याच्यासाठी आता समजा आमचं पॅनल आलं तर आम्ही नक्कीच पाहू। आणि दुसरी समस्या आहे कचऱ्याची गाडी गलोगली जात नाही, त्याच्यामुळे असं घराच्याच बाजूने कचरा लावावं लागते त्यांना। नाही बरोबर आहे, नक्कीच जे इश्यूज तुम्हाला कसं राहतं की ज्याला इश्यू माहीत राहतं तोच ते इश्यू सॉल्व्ह करतो। तर आम्ही डोर टू डोर गेलो तर आम्हाला तेच दिसलं आणि लोक सांगायचे अक्षरशः, आणि कसं साहेब 25 वर्ष 5 वेळ लगातार निवडून आले। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या शाळेत की तुम्ही जे विचार मांडले, जे इश्यूज रेस केलेले आहेत ते नक्कीच एका जनजीवनाच्या रोजच्या मध्ये जे रोजच्या जनजीवनमध्ये आहेत त्या। नक्कीच तुम्हाला शुभेच्छा, आशा तुमच्याकडनं खूप आहेत की तुम्ही निवडून आल्यावर या गोष्टींकडे नक्कीच काम करू आम्ही निवडून आल्यावर। हे आमच्या जनतेचा जो पाठिंबा आहे त्यांना सुद्धा माहिती आहे की काम करणार म्हणून, नक्की त्यांना आमच्याबद्दल जे हे आहे की काम करणारं व्यक्तिमत्व आहे। आमच्या पॅनलमध्ये 3ही लोक कामच करणारे, त्याच्यामुळे आम्ही नक्की विकास करू। आपल्याला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या निवडणुकीबाबत, आणि नक्कीच अपेक्षा आपल्याकडनं खूप आहे। धन्यवाद।